चला बघूया कसं बनते। या मसाल्याला चांगला आपल्याला भाजून घ्यायचं 1-5 मिनिटं। त्याच्यानंतर मग हे क्रॅब याच्यामध्ये सोडायचं। याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकलेलं आहे सुकं खोबरं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बडीशेप, धने, जिरे, काश्मीरी मसाला, मच्छी मसाला आणि थोडे फणसाची बिया टाकलेले आहेत आणि कोकम। ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण मसाल्याला 10 ते 15 मिनिटं परतून घेणार आहे। त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला ही खेकडी सोडायची। हे बघ मोठे साईजचे खेकडे आहेत, मस्त असे स्पेशल खेकड्यांचा बेद आहे। हे बघा हा बघ बाबू काय खातोस? कुणी आणला मोमो? एवढं मोमोज तू एकटा खातोस? एवढं मोमोज तू पहिला काय ना बोललीस ते खोबरं अरे बघ आता ह्याला उकळी येऊन द्या। 1-2 उकळी आली की शिजलं मग याच्यावर चांगली कोथिंबीर टाकून आपण गॅस बंद करू। हे बघा आता ही खेकडी या मसाल्यामध्ये टाकूया। आपल्याला मिक्स करायचं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये आता जाणार हेच मसाल्याचं पाणी। आपल्याला किती कालवण पाहिजे आहे त्याच्या हिशोबाने आपण पाणी घेऊ। आता याच्यामध्ये टाकणार मीठ अंदाजाने। तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार मीठ टाकू शकताय आणि याला फास्ट गॅसवर ठेवून द्यायचं 15 ते 20 मिनिटं। मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे कालवण खेकड्याचं रेडी झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही। आता मी याच्यावरती टाकणार आहे कोथिंबीर। आता ही कोथिंबीर टाकली आहे आणि गॅस ऑफ करणार आहे। भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे आणि आपलं खेकड्याचं कालवण झणझणीत एकदम रेडी झालेलं आहे। प्रकारे आपलं खेकड्याचं कालवण रेडी आहे। अजून अशा रेसिपी पाहिजे असेल तर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असेच चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला मी जेवणाचे अजून टाकून दाखवेन।